नमस्कार, मी DS लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. जगात जेव्हा युद्ध सुरू होतं तेव्हा फक्त गोळ्या बारूद उडत नाहीत, तर देशाची अर्थव्यवस्था, विकास आणि लाखो लोकांचं भविष्य देखील उद्ध्वस्त होतं. आज अमेरिका, इस्रायल आणि इराण मधल्या संघर्षामुळे जगभर चिंता वाढली आहे. या युद्धात फक्त सीमेवरती लढाई नाही, तर पैशाची, अर्थव्यवस्थेची आणि मानवतेची देखील लढाई सुरू आहे. तज्ञाच्या अहवालानुसार या युद्धात अमेरिकेला एका तासाला जवळपास 382 कोटी रुपये खर्च येतो. फक्त काही दिवसातच हा खर्च 50,000 कोटी रुपयापर्यंत अमेरिकेचा पोहोचलेला आहे. त्यामध्ये एक टॉम हॅक क्षेपणास्त्राची किंमत सुमारे 30 कोटी रुपये आहे, तर पॅट्रियट इंटरसेप्टरची किंमत 33 कोटी रुपये आहे. एकंदरीत पाहता एखादी देश ज्यावेळेस युद्ध करतो त्यावेळेस त्याची आर्थिक स्थिती किती कमजोर होऊ शकते हे यावरून आपल्याला कळतं. युद्धाच्या पहिल्या काही तासातच हजारो क्षेपणास्त्राचा वापर झाला. इतकंच नाही, तर B-2 बॉम्बर, F-35 फायटर जेट, विमानवाहू युद्धनौका चालवण्यासाठी दररोज शेकडो कोटी रुपयाचा खर्च येतो. पण प्रश्न असा आहे, इतका पैसा युद्धात खर्च झाला तर विकासासाठी त्या देशाकडे काही उरतं का? मग आता अमेरिकेसारखा बलवान देश, आर्थिक दृष्ट्या सक्षम देश, या देशाला काही फरक पडत नाही का, असं तुम्हाला वाटतं का? युद्ध सुरू झाल्यावरती रस्ते आहेत, पूल, शाळा, रुग्णालय आणि उद्योग पूर्णपणे उद्ध्वस्त होतात. देशाची अर्थव्यवस्था कमकुवत होते, महागाई वाढते आणि लाखो लोक बेघर व निर्वासित होऊ शकतात. इतिहास सांगतो, युद्ध जिंकणारा देश असला तरी तो आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या अनेक वर्ष मागे जाऊ शकतो. आता जे इराणवरती जे हल्ले चालू आहे, अमेरिका, इस्रायल, इराणचं जे युद्ध चालू आहे, जर हे युद्ध लांबलं तर कच्च्या तेलाचे दर $100 वर जाऊ शकतात, ज्यामुळे जगभर महागाई आणि आर्थिक संकट आवासून पुढे उभा राहू शकतं. म्हणून अनेक तज्ञ म्हणतात, युद्धात कोणीही खऱ्या अर्थाने जिंकत नाही, कारण शेवटी हरतो तो माणूस आणि माणसाची मानवता. युद्ध म्हणजे फक्त सीमावाद नाही, तर संपूर्ण देशाला दशकभर मागे ढकलणार भीषण एक किंमत आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं देशाने शांततेच्या बाजूने किंवा शांतता राखणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे अमेरिकेचा खर्च बघता साधारण देश जेव्हा युद्धामध्ये उडी मारतो तेव्हा त्या देशाची काय अवस्था होऊ शकते यावरून आपल्याला लक्षात आलं असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.